नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वाती रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवणार आहोत शिळ्या चपातीचा तवा पिझ्झा. त्यासाठी आपण घेणार आहोत 2 चम्मच शेजवान चटणी, 1 चम्मच टोमॅटो सॉस, अर्धा कांदा मी इथे कापून घेतलेला आहे, अर्धा टोमॅटो मी इथे चिरून घेतलेला आहे, टोमॅटोचा आतला भाग काढून टाकलेला आहे, शिमला मिरची ही अर्धी चिरून घेतलेली आहे, तिचाही आतला भाग मी काढून टाकलेला आहे, पनीर मी फ्राय करून घेतलेला आहे आणि चीज इथे मी खिसून घेतलेला आहे, अमूल बटरची 1 वडी घेतलेली आहे, चिली फ्लेक्स घेतलेले आहे आणि चपाती घेतलेली आहे. चपातीवर मी इथे शेजवान चटणी स्प्रेड करून घेत आहे. शेजवान चटणी स्प्रेड करून घेतल्यानंतर मी इथे टोमॅटो सॉस स्प्रेड करून घेत आहे. चपातीवर आपण आता आपल्या आवडीच्या भाज्या स्प्रेड करून घेणार आहोत. आता किसलेला चीज मी चपातीवर स्प्रेड करून घेत आहे. आता मी तव्यावर बटर स्प्रेड करून घेत आहे. चपाती पिझ्झा मी तव्यावर टाकून घेऊन त्यावर झाकण ठेवून देणार आहे. गॅसची फ्लेम ही लो ठेवणार आहे. 3 ते 4 मिनिटमध्ये हा पिझ्झा बनून तयार होऊन जाईल. मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि पिझ्झाला तव्यावरच थंड होऊ दिलेला आहे. आता मी झाकण काढून पिझ्झा झाला की नाही ते बघत आहे. तुम्ही बघू शकता पिझ्झा किती मस्त तयार झालेला आहे. चपाती पिझ्झाला मी आता ताटामध्ये काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता पिझ्झा किती मस्त तयार झालेला आहे. त्यावर आपण आता चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत. मी इथे चिली फ्लेक्स टाकून घेत आहे. तुम्ही चिली फ्लेक्स सोबत ऑरिगॅनोही टाकून घेऊ शकता. मी इथे पिझ्झा तुम्हाला कट करून दाखवते की पिझ्झा किती क्रिस्पी झाला आहे. तर इथे आपला शिळ्या चपातीचा तवा पिझ्झा बनून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता पिझ्झा किती मस्त बनलेला आहे आणि क्रिस्पी झालेला आहे. तुम्ही आवाजावरूनही सांगू शकता की किती क्रिस्पी झाला तो. तर शिळ्या चपातीचा तवा पिझ्झा रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.